तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी सरकारी नोकरी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लष्करातली, ऑप्शन बी IAS, ऑप्शन सी BSF, ऑप्शन डी हवाई दल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी IAS. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशात कुरकुरेवर बंदी आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए इस्रायल, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इटली, ऑप्शन डी पाकिस्तान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इटली. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात पेट्रोलचे उत्पादन होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए केरळमध्ये, ऑप्शन बी आसाममध्ये, ऑप्शन सी ओरिसा, ऑप्शन डी राजस्थानमध्ये. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आसाममध्ये. तुमचा चौथा प्रश्न आहे, मॅगी सर्वप्रथम कोणत्या देशात बनवण्यात आली? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी स्वित्झर्लंड, ऑप्शन डी चीन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी स्वित्झर्लंड. तुमचा पाचवा प्रश्न आहे, अंडी उत्पादनात जगात भारताचे स्थान काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी पाचवा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणत्या देशात प्रत्येक नागरिक सैनिक असतो? तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इराण, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी इस्रायल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी इस्रायल. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतात कोणत्या शहरात सर्वाधिक कापड कारखाने आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी लुधियाना, ऑप्शन डी कोलकाता. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सुरत. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या धातूला द्रव धातू म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लोखंड, ऑप्शन बी सोने, ऑप्शन सी पारा, ऑप्शन डी चांदी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पारा. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दूध प्यायल्याने मेंदूची तल्लख शक्ती वाढते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गाय, ऑप्शन बी म्हैस, ऑप्शन सी शेळी, ऑप्शन डी मेंढी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गाय. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात फक्त 2 जिल्हे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी सिक्कीम. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.